तर पावसाचे दिवस आहेत आणि मित्रांनो जवळजवळ आता 5-6 दिवस झालेत पाऊस नाहीसा झालाय. पाऊस पडत नाहीये. अजून 2 तासाचा प्रवास दाखवतोय, म्हणजे 2 तास 6 मिनिटाचा प्रवास दाखवतोय गुगल मॅपला. आता आपण आहोत मुरबाड रोडला, म्हणजे कर्जत मुरबाड रोड. आपण आता मस्तपैकी काकडी घेतली, सो काकडी खाऊया. 2 सांगितलेस? त्यांनी सांगितले का? तर फायनली आपण माळशेज घाटामध्ये आलेलोच आहोत. तर एवढा भारी नजारा मित्रांनो खरंच मी बघितला नव्हता. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत, म्हणजेच माळशेज घाटात पोहोचलेलो आहोत. तिकडे बघा रिव्हर्स वॉटरफॉल चाललेला आहे. पाणी कमी आहे पण वाऱ्याच्या प्रवाहामुळे तो उलट्या दिशेला वाहतोय. सह्याद्रीच्या उंच कड्यांमध्ये वसलेला धुक्यांची चादर आणि असंख्य धबधब्यांनी सजलेला माळशेज घाट. माळशेज घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर घाटांपैकी एक मानला जातो. समुद्रसपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर असलेला हा घाट पावसाळ्यात जणू निसर्गाचा स्वर्गच बनतो. तर आज आपण पनवेलहून माळशेज घाटाच्या या रोमांचक आणि निसर्गरम्य राईडला निघालो आहोत. सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत आत्ता 9:15 आणि निघता निघता बराच उशीर झालाय आम्हाला. चला आजची राईड जी आहे हे एकदम मस्त होणार आहे. तर आता मी पळसपेला पोहोचलोय. तर आता काय करूया, थोडं पुढे जाऊन आपण पेट्रोल भरूया, कारण आपल्याला पेट्रोलची फार गरज आहे. अजून आता ब्लिंक होत आहे पेट्रोल इंडिकेटर. तर पावसाचे दिवस आहेत आणि मित्रांनो जवळजवळ आता 5-6 दिवस झालेत पाऊस नाहीसा झालाय. पाऊस पडत नाहीये. तर म्हटलं एक मान्सूनची राईड करावी. तर आज आहे माझ्यासाठी सुट्टी, म्हणजे माझी आज सुट्टी आहे. सो बरेच दिवस कुठे बाहेर गेलो नाही. लास्ट ब्लॉग बघितला असेल, बल्लाळेश्वर, महड आणि बल्लाळेश्वर अशा 2 ठिकाणी आम्ही गेलेलो. पावसामध्ये भरपूर असा प्रसिद्ध असलेला घाट म्हणजेच माळशेज घाट. तर आज आम्ही निघालो आहोत माळशेज घाटात आणि बदलापूर मुरबाड इकडनं न जाता आम्ही कर्जतवरनं जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे कर्जत मार्गे निघालो आम्ही. हे आहे इंडी वर्ल्ड. तर बऱ्याच पिक्चरची शूटिंग मित्रांनो इथे होते. सिरियलची म्हणा, पिक्चरची शूटिंग इंडी वर्ल्ड मध्ये होते. आम्ही आता आहोत कर्जत मध्ये आणि कर्जत मधून माळशेज घाट जो आहे हा 93 किलोमीटर दाखवतोय अजून. सो अजून 2 तासाचा प्रवास दाखवतोय, म्हणजे 2 तास 6 मिनिटाचा प्रवास दाखवतोय गुगल मॅपला. आता आपण आहोत मुरबाड रोडला, म्हणजे कर्जत मुरबाड रोड. तो मुरबाड मध्ये न जाता तो डायरेक्ट मग पुढे कनेक्ट होतो तो माळशेजच्या रोडला. सो आपण इकडून आलेलो आहोत कर्जत मधून. त्यामुळे हा जो रस्ता आहे तो अजून थोडासा आपल्याला जवळ पडलेला आहे. सो एकंदरीत रस्ता खूप छान आहे मित्रांनो कर्जत पर्यंत तरी, आणि आत्ता सुद्धा खूप छान आहेत. आणि आजूबाजूला बघा डोंगर किती भारी दिसत आहेत. नजारा खूपच छान आहे आजूबाजूचा. मस्त असं वातावरण तयार झालंय. पाऊस नाहीये, ऊन लागते. सो खूप मजा येते प्रवासामध्ये. असं वाटतंय उन्हाळ्यात, म्हणजे जवळजवळ दिवाळीच्या पिरियड मध्ये राईड करतोय असं वाटतंय मला, दिवाळीच्या दरम्यान. कारण की पाऊस नाही आणि आजूबाजूला सर्व हिरवगार दिसतंय.
त्यामुळे असं वाटतंय की आपण दिवाळीच्या टायमिंगमध्ये राईडला निघालेलो आहोत. एका साईडला मस्त ऊन दिसतंय आणि एका साईडला पावसाची लक्षणं दिसत आहेत. समोर बघा पाऊस दिसतोय. तर आपण आता निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी. थोडा वेळ थांबल्यानंतर थोडंसं फोटोशूट केल्यानंतर आम्ही आता पुढे निघालो. तर आता 12:30 वाजत आलेत, 12:20 झाले. तर आम्ही खूपच सावकाश चाललेलो आहोत, मजा करत करत, रमत जमत. आणि रस्ता एवढा भारी आहे ना, सिनिक रोड जबरदस्त. तर फायनली मित्रांनो आपण पोचलेलो आहोत आता हायवेला. म्हणजेच उजव्या साईडला अहमदनगर आणि डाव्या साईडला कल्याण. सो आपल्याला जायचं आहे उजव्या साईडला, म्हणजेच माळशेज घाटला. ओहो, चला फायनली आपण मेन हायवेला लागलेलो आहोत माळशेज घाटच्या. आणि समोर सगळ्या डोंगर रांगा दिसत आहेत. वातावरण एकदम खतरनाक आहे. ना पाऊस ना ऊन, मीडियम वातावरण आहे. पाऊस तर नाहीच आहे, ऊन थोडस लागतंय आधी मध्ये. सो मजा येते राईडला. जवळजवळ आता 1:45 वाजलाय. सो घरून निघालो होतो 9 वाजता आणि इथे पोहोचेपर्यंत 1:45 वाजलाय. म्हणजे बराच वेळ आमचा गेला, जवळजवळ 3.5 तास गेलेले आहेत आमचे. इतक्या लांब बायको सोबत आलोय. माझी ही बायको सोबतची फर्स्ट राईड आहे. फायनली राईडची आत्ता मजा येते मित्रांनो, कारण की आता हायवेला आपण कनेक्ट झालेलो आहोत. तर खूपच मजा येते. आय होप की आज जो व्ह्यू पॉइंट आहे हा आज बघायला भेटेल आपल्याला व्यवस्थित क्लिअर, कारण की पाऊस नाही आहे म्हणून. अरे देवा, काय धूर सोडते आपली लालपरी. चलो आगे देखो और ओव्हरटेक करो. मित्रांनो, हे सिमेंटचे रस्ते ना मला अजिबात नाही आवडत, कारण की हे स्टेबल नाहीये. हे कंटिन्यू गाडी वर खाली व्हायब्रेट होत राहते. सो अजिबात नाही आवडत. महाराष्ट्रातला सगळ्यात जबरदस्त असा वॉटरफॉल काळू वॉटरफॉल, तो बघा 1, 2, 3 टप्प्यांमध्ये पडतोय. खूप छान दिसतोय. आणि इथून जातात. काळू वॉटरफॉल कडे जायचं असेल तर इथून जायला लागतं त्या वॉटरफॉलच्या इथे. आणि वाटेत बघा पोलीस आहेत, म्हणजेच काळू वॉटरफॉल बंद. आणि आत्ता सुरू झालेला आहे आपला माळशेज घाट. इथून सुरू होतोय माळशेज घाट. बरोबर आपले 98 किलोमीटर झालेत. जेव्हा आपण पेट्रोल भरलं चौकमध्ये, चौक पासून इथपर्यंत 98 किलोमीटर झालेले आहेत. 98.9 म्हणजे आता 99 किलोमीटर झालेत. काय भारी होते, जबरदस्त. मित्रांनो, आता मी जरा इथे थांबलोय 1-2 मिनिटासाठी. आणि आपण आहे ना मस्त काकडी सांगितले काकांना काकडी बनवायला. आणि पाठीमागचा व्ह्यू बघा, पाठीमागचा व्ह्यू बघा किती खतरनाक आहे. जबरदस्त व्ह्यू दिसतो. आता आपण येताना आहे ना ती
इकडूनच असं घाटातून आलेलो आहोत. हे बघा. किती रुपये का 30 रुपये. अरे वा. मसाला जरा टाका ना तिखटवाला. साईडला कुठे ठेवू? साईडला नाही नाही त्याच्यावरच टाका. टाका थोडं थोडं. बस 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 बस. आपण आता मस्तपैकी काकडी घेतली. सो काकडी खाऊया. तर मिसेस आहे ना तिकडे मॅगी सांगायला गेले. मॅगी सांगते. तिला थोडीशी सर्दी झाली आहे सो ती मॅगी सांगते. 2 सांगितलेस? त्यांनी सांगितले का? मंडळी मी आता थांबलोय पहिल्या व्ह्यू पॉईंटला, माळशेज घाटाच्या पहिल्या व्ह्यू पॉईंटला. तर माझ्या मागे बघू किती भारी डोंगर दिसतोय ना. एक नंबर डोंगर दिसतोय. अजून आपल्याला असे बरेच पॉईंट कवर करायचे आहेत घाटामध्ये. तर हा होता फर्स्ट व्ह्यू पॉईंट. तो मी तुम्हाला आता जवळून दाखवतो. आणि इथे बघा गाड्या थांबलेल्या आहेत. पब्लिक येत आहेत, थांबत आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला. चला. इथून आता पुढच्या पॉईंटला निघूया. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला माळशेज घाट हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि निसर्गरम्य घाटांपैकी एक आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड यांना जोडणारा हा घाट रस्ता विशेषतः पावसाळ्यात हिरवाई, धबधबे आणि धुक्याच्या चादरींमुळे स्वर्गासारखा दिसतो. माळशेज घाटाजवळ हरिश्चंद्रगड, पिंपळगाव, जोगा धरण आणि विविध पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासही संधी मिळते. समुद्र सपाटीपासून सुमारे 700 मीटर उंचीवर असलेल्या या घाटात असंख्य धबधबे, वळणावळणावरचे रस्ते आणि मनमोहक व्ह्यू पॉइंट्स आहेत. तर फायनली आपण माळशेज घाटामध्ये आलेलोच आहोत. तर एवढा भारी नजारा मित्रांनो खरंच मी बघितला नव्हता. माझी खूप इच्छा होती की माळशेज घाटामध्ये यावं आणि माळशेज घाट बघावा. तर आज प्रत्यक्ष माळशेज घाट बघताना मला खूप भारी वाटतंय. आणि हे बघा हे मंदिर आहे इथे. कडक म्हणजे असं डोळे असे म्हणजे भरून जातील अशी दृश्य आहेत, असे सीन आहेत. आणि हा टनेल, घाटामधला टनेल, वा खूप भारी, खूप भारी, एक नंबर. आणि इथेच आहे व्ह्यू पॉइंट. तर आपण इथे कुठेतरी गाडी पार्क करूया आणि इथला व्ह्यू बघूया. गाडी कुठे पार्क करायला जागा मिळते का बघूया. तर मी गाडी पार्क करतो. तर फायनली मित्रांनो आपण पुन्हा एका व्ह्यू पॉईंट जवळ पोचलेलो आहोत. टनेलच्या समोर हे बघा टनेल आहे आणि आपण टनेलमधून आलो. तर इकडे आहे व्ह्यू पॉईंट. चल खाली जाऊ. हां तर सुंदर असा नजारा आहे आणि वातावरण जे आहे पूर्ण क्लीन आहे. सो जबरदस्त व्ह्यू येईल. बघू माकड आहे तिथे. तर मित्रांनो माकड बघा कसे एका लाईनमध्ये बसलेत. हे बघा. आणि इकडे
छोटी छोटी पिल्ले आहेत माकडाची. तिकडे बाईक लावली त्या साईडला, तिथे जिथं गाड्या दिसतात तिथे बाईक लावली आणि तिकडून असा चालत आलोय. तर हा केवढा मोठा खडक आहे बघा. आणि त्याच्यानंतर हा एक हे बघा किती मोठे खडक आहेत. आणि ही जी जागा आहे पूर्ण अशी खडकाळ आहे. भरपूर जण पब्लिक आलेली आहेत बघ. हे बघा भरपूर सारी पब्लिक आलेली आहे. आज पाऊस नसल्यामुळे आहे ना एकदम क्लीन वातावरण दिसतंय. आणि दुपारचे 2:30 वाजून गेलेत, म्हणजे 2:30 पावणे 3 झालेत. तर व्हिडिओ बनवायला तर मजा येते, सोबत फिरायला पण मजा येते. मस्त ड्रोन शॉट घेऊया. एक ड्रोन शॉट घेतो आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एकदम क्लीन आणि नीट आहे. किती भारी दिसते बघा. ह्या साईडला खूप भारी दिसत आहे. तर मित्रांनो फायनली आपण माळशेज घाटात पोहोचलेलो आहोत. तर माझ्या मागे बघू शकता तुम्ही व्हॅली. त्या साईडला दाखव, तिकडे बघा रिव्हर्स वॉटरफॉल चाललेला आहे. पाणी कमी आहे पण वाऱ्याच्या प्रवाहामुळे तो उलट्या दिशेला वाहतोय. पाणी थोडं कमी असल्यामुळे, पाऊस जर जोरात असता तर अजून भारी व्ह्यू बघायला भेटला असता. तर छोटे छोटे वॉटरफॉल दिसतात बघा आपल्याला. आणि या साईडला पूर्ण दगड आणि घाट रस्ता. तर व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला, व्ह्यू कसा वाटतोय हे मला एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण जाऊया आता पुढे. चला. तर मंडळी मी मस्त लिंबू सरबत सांगितलं होतं, कारण मला लिंबू सरबत खूप आवडतं फिरायला गेल्यानंतर. सो मी लिंबू सरबत सांगितलं होतं. सो लिंबू सरबत आपला आलेला आहे. तर मी आता मस्त लिंबू सरबत पितो. आणि मिसेसने कॉफी सांगितली, चाय सांगितली ना, चाय पण आलेली आहे. तर एक चाय आणि एक लिंबू सरबत, खूप डिफरंट कॉम्बिनेशन आहे. नाईस. मस्त असा व्ह्यू एन्जॉय करत लिंबू सरबत पितो. आणि आपल्या पाठीमागे आहे टनेल. टनेल इथूनच सुरुवात होतो. आजचा जो घाट आहे आपला माळशेज घाट हा फिरून झालेला आहे. गेल्या वर्षी मी वरंदा घाट केला होता, तामिनी घाट केला होता. तसंच यावर्षी आज माळशेज घाट आपला पूर्ण झाला आहे. फक्त आज पाऊस नव्हता त्यामुळे क्लिअर वातावरण होतं, सर्व व्यवस्थित बघायला भेटलं. जो व्ह्यू पॉईंट आहे मागचा, जो मेन आकर्षण आहे माळशेज घाटाचं, ते आज क्लिअरली बघायला भेटलं. तुम्हाला पण मी दाखवलं ड्रोनच्या मदतीने. तर कसा वाटला सीन नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा. चला, अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया. तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.